हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. दिवाळी सण लवकरच येत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सुरळीत पाणीपुरवठा आणि स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शहरातील नागरिक आणि धार्मिक तसेच पर्यटनाच्या अनुषंगाने येणाऱ्या पर्यटकांसाठी महानगरपालिकेने दर्जेदार रस्ते तयार करावेत, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी उपस्थित होते. मंत्री आंबेडकर म्हणाले, शहरात जास्त वाहतूक असणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देऊन ते दुरुस्त करावेत. त्याचबरोबर 100 कोटी निधीच्या माध्यमातून रस्त्यांची होणारी कामे गुणवत्तापूर्ण करावीत. वाढत्या नागरिकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीतीने करावे. हे करताना अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी अचानक भेटी कराव्यात. या कामामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांनी कसूर करू नये. शहरातील 40,000 प्रॉपर्टी कार्ड धारकांच्या मोजणीच्या अनुषंगाने डीपीडीसी मधून 94 लाख रुपयांची तरतूद केली आहे. ब्ल्यू लाईन बाहेरील जागेत रिंग रोड व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करू. येत्या काही महिन्यात कोल्हापूरच्या विकासाचे एक नवीन मॉडेल निश्चितपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेल्या रिंग रोडचा विषय महानगरपालिकेने तातडीने हाती घ्यावा. TDRचे धोरण जाहीर करावे. महानगरपालिकेतील रिक्त पदांची भरती करावी आणि उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, असे आमदार क्षीरसागर यांनी सुचवले. तसेच शहरातील महानगरपालिकेच्या खुल्या जागेसंदर्भात वृत्तपत्रीय नोटीस द्यावी. आमदार फंडातूनही रस्ते दर्जेदार करावेत. भविष्यात शहराची होणारी हद्दवाढ लक्षात घेऊन महानगरपालिकेने आतापासूनच नियोजन करावे, असे आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. या बैठकीस महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपायुक्त शिल्पा दरेकर, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजीराव भोसले, नगररचना सहाय्यक संचालक विनय झगडे यांच्यासह महानगरपालिकेचे संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी निरंजन पाटील, कोल्हापूर.